ए रॉकी, मी बाईकनी जातो, तुम्ही गाडीनी जा. गाड़ी से चलते ना हम साथ में. अरे नको नको, तुम्ही व्हा पुढे, ट्रॅफिक असेल खूप. ताईनी मला ऑफिसला लवकर जायला सांगितलंय, सो मी आधी जातो, तुम्ही या. ठीक है फिर, ओके. तुम्हाला कोणाला यायचंय का? What? Bye. In this sun and humidity? No, 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 no way. स्वीटू, तुला ऑफिस मध्ये मीटिंग्सच्या अरेंजमेंट्स करायच्या आहेत ना? सो तू लवकर जा आणि तिथला एसी फुल करून ठेव. आय वॉन्ट सुपर कूल रूम. ओके? येस मॅम. येतेस का? नाही नको, मी जाते. घाबरली? इथं काय बसतेस? कसं बसायचं यावर? हे बघ, सोपं आहे. तू घोड्यावर जशी बसतेस तसं बसायचं. मी कधी बसले नाही आधी घोड्यावर, मला नाही माहिती. काही हरकत नाही, मी सांगू? हा, हे बघ, माझा हात धर, मी दाखवतो. नको, मी बसते. ऑलराइट. पकडू कुठे? मला पकड ना. नको, मी बघते. ऑलराइट. कशी वाटली? छान आहे का? या वर्षीचा बाईक ऑफ द इयर अवॉर्ड या बाईकला आहे. टॉप स्पीडला तर विमानासारखी पळते. आता नाही मी पळवू शकत, कारण सिटी आहे, सिटी मध्ये थोडी. एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. काय झालं? प्लेन टेक ऑफ करत नाहीये का? ट्राय करतोय, करेल. अरे काय झालंय? ऐक ना, काय? मी एकदा प्रयत्न करून बघू. एकदा काय सुरू होते का गाडी बघते. ऐक स्वीटू, ते असं होत नाही, त्याला मेकॅनिक लागतो. हो, पण एकदा मला ट्राय करते. हा, तू उतर एक मिनिट. तू काय करणार आहेस? उतर ना प्लीज प्लीज. मागणं फक्त गाडी दे. हा, ऑलराइट. तू काय करणार आहेस पण? दाखव मला. काय? एक मिनिट, मी प्रयत्न करते. हा, स्वीटू काय करतेस तू? तिरकी करून चालू व्हायला काय स्कूटर आहे का ती? मला माहिती आहे, पण करून बघ ना आता एकदा. करून तर बघ एकदा. ओके, हे धर.
रिक्षा चालू होत नाही, तू काय केलं? अरे मी लहान असताना ना दादांकडे सेकंड हँड स्कूटर होती. ती दर एक दिवसाआड बंद पडायची. तेव्हा दादा काका असंच काहीतरी करून ती सुरू करायचे. तुला माहितीये दादा मला रोज संध्याकाळी त्या स्कूटरवरनं राऊंड मारायला न्यायचे. मी ना अशी छोटीशी होती आणि मी त्याचं धरून हँडल उभी राहायचे. मला एवढी मजा वाटायची ना. मी आता सांगते तुला तरी मला तो वाऱ्याचा गारवा जाणवतोय, आठवतोय माहितीये. हे ती कुठे स्कूटर मग? अरे घरात जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे विकायला लागले आणि मग नंतर दादांनी नवीन स्कूटर नाही घेतली, सगळीकडे पायीच जायचे. पण माझ्याकडे पैसे साठले ना की मी दादांसाठी एक नवीन स्कूटर घेणार. क्या बात आहे. हे मला खात्री आहे तू घेशील, लवकरच घेशील. आणि कसं काय डोकं चालतं का? तू सॉलिड आहे एकदम. हा अरे मी नाही, काका तर यापेक्षा भारी आहे माहितीये का. काही ना काहीतरी तो सतत करत असतो. सर तुझं काय रे सारखं मध्ये मध्ये? जा काम कर. ते बघ काम कर. स्मूदी झाली नसेल तर राहू दे. सगळ्यांचं झालं ना, सगळे गेलेत, मी सुद्धा जातो. नाही नाही, असं कसं? हा? तुम्हाला हवी आहे ना स्मूदी? नाही, मी असंच म्हणालो. इच्छा झाली ना की मारायची नसते अंकल. हा ओके. मोहित. येस मॅम, स्मूदी रेडी आहे. सी थँक्यू. तुला त्रास दिला. त्रास काय ते? त्याचं कामच आहे ते. थोडी कडवट आहे. आवडलं ना? आवडलं ना? अंकल काय आहे, टेस्ट म्हणून ही स्मूदी प्यायची नसते, हेल्थ साठी प्यायची असते. अच्छा. हा आता मावशींनी बनवलेलं तेल किती घाण वास आहे त्याचा, पण त्याने केस येतात की नाही? तसं या स्मूदीनी एका दिवसात 2 किलो वजन कमी होतं. फॅट लॉस असा पटापट होतो. त्यामुळे गटा 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 एका दमात प्यायची ही स्मूदी. क्या बात है, क्या बात है अंकल. थोडी पचायला जड आहे ना? थोडस कसं तरीच वाटायला लागलं. गरगरत आहे. हो, नाही नाही, तुम्हाला सवय नाही ना, हा म्हणून वाटत. मी जातो. आळू
काका ओ काका काका ठीक आहात ना? मोहितराव हा. सोयरची आहे तुमची स्मृती. हो. तुमच्या स्मृतीने केली मला गुदगुदी. बर. गुदगुदी. चालताना मला कसं फिरतंय गरगर, हं. यालाच म्हणतात काही चक्कर. हं. होय चक्कर. काही गरज नाहीये चेक करायची. काय झालंय ना, तुमच्या ब्लड मधली शुगर लेवल जरा कमी झाली आहे, म्हणून ही अशी अवस्था झाली तुमची. पण काय काळजी करू नका. स्मूदी प्यायल्यावर ना शांत बसायचं नसतं, मस्त डान्स करायचा असतो. मी काय करतो, म्युझिक लावतो. हा? हो. तुम्ही डान्स करा. होय. हा? सोडू का? नाही होय. काय हो काय फेकच ये बात ये क्या बात है काका. सुपर. लावणी झाली पाहिजे काका, लावणी. ए, लावणी. मॅडम कसं असतो मी. मोहित, घ्या 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 घ्या. अहो घ्या पैसे घ्या घ्या. हो काय प्रकार आहे हा? शरद काय चाललंय तुझं हे? अरे देवा, भाऊजी. मुली शरद काय झालं? इतके छान नाचतायत अंकल, आम्हाला मजा वाटली. मी आणि मोहित फक्त बघून एन्जॉय करत होतो. दादा ऍक्च्युली काय आहे, त्यांनी थोडं ड्रिंक घेतलंय, त्यामुळे हॅपी आहेत ते. ड्रिंक म्हणजे हो, आणि साधी सुधी नाही, अर्धी बाटली, ती महागातली. मोहित कम ऑन, आपले स्पेशल गेस्ट आहेत ते, आणि आपल्या गेस्टना ड्रिंक करायचं असेल तर महाग आणि स्वस्त हा प्रश्नच येत नाही. दादा, तुम्हाला पण ड्रिंक करायचं असेल तर तुम्ही खुशाल घेऊ शकता. तू काय बडबडतेस मालविका? मॉम, मी फक्त आपल्याकडे आलेल्या गेस्टना नीट ट्रीट करते, तू मला काय बोलतेस उगाच. दादा, तुमचे संस्कार लडखडतायत, सांभाळा. काय गप्प बसा, बोलू नका. दॅट्स ट्रू, बट आजकाल फिटनेस प्रॉडक्ट्स म्हटलं की लोक तोंड वाकडं करतात, बिकॉज दे आर टेस्टलेस, टू बी ऑनेस्ट. पण खानविलकर ग्रुप ऑफ फिटनेस हा लोकांचा जो एक ग्रह आहे, गैरसमज आहे, तो मोडून काढणार आहे.
आपल्या नेक्स्टची प्रॉडक्टची जी लाईन आहे त्याची टॅगलाईनच ही आहे की टेस्ट कम्स फर्स्ट, हेल्थ इज वेटिंग अ स्टेप अहेड, वी वेलकम फॅटनेस. वाव, ही तर खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. थँक्यू. सो दिस इज अ गिफ्ट फ्रॉम आवर फ्रेंड, ऍक्च्युली स्वीटू. तू ठीक से सर्व नहीं कर सकता क्या बे? रुक, तेरे को ना अभी मैं इधर से खिड़की से बाहर ही फेंक देता हूँ. हाँ? It's all right. चांगलाच बसलाय. स्वीटू, तुझी ओढणी खराब होईल. तुझ्यापेक्षा ओढणी जास्त महत्वाची आहे का? अच्छा काम किया. हाँ, सॉरी सर. जा, गुड जॉब. हा आई बोल. हॅलो स्वीटू, कुठे आहेस तू? ऑफिस मध्ये. काय झालं? अगं आम्हाला निघायचंय. निघायचं? काय झालं? स्वीटू तू ये ना, मग सांगते तुला. येते. अहो शरद, उठ. अरे शरद, अरे तुला काय लाज शरम? अरे कहर केलास तू आज, आणि इथे येऊन तुला काय सुचलंय हे? अरे आपण कुणाकडे आहोत, काय करतोय जरा भान ठेवायचं. या लोकांचे किती उपकार आहेत आपल्यावर. अरे त्यांच्यासमोर नाक कापलंस तू. स्मोरी. आता गप्प बस, काहीतरी बरळू नकोस. उभा राहा. उभा. अरे लाज शरम सोडून त्यांच्यासमोर नाचत होतास. तुझी नशा अजून उतरली नाही. जर जास्त बोललास ना तर तुम्ही दादांचं ऐकावं, तुम्ही बाकी काही बोलू नका. तुम्ही दादांचं ऐकावं. असं काय करताय? मुली. आई आपण घरी जाऊयात. आपण तू धावण्याची ना. अहो श्रुतीवर या. काय करताय? तायडे, एक्सक्यूज मी मॉम. थांब जरा. मोहित, तू गेलास तरी चालेल. येस मॅम. मॉम, काय आहे? हेच मी तुला विचारलं तर? ही माझी माणसं आहेत, त्यांचा अपमान करायचा नाही. एकदा सांगून कळत नाही का तुला? तुझी माणसं असतील, पण आता ती माझ्या स्पेस मध्ये आहेत, त्यांची लायकी नसताना. आणि असल्या लायकी नसलेल्या माणसांची कसं वागायचं माहितीये? त्यांना आपल्या तालावर नाचायला लावायचं आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या अंगावर पैसे फेकायचे. कसला माज आहे तुला? हा, पैशांचा, बिझनेसचा, स्टेटसचा? अगं या बिझनेसला जन्मच मुळी मी दिलाय. यांचं काम काही फारसं बरं चाललेलं नव्हतं. तू लहान, तू माझ्या कडेवर आणि ओम माझ्या पोटात. अशी तहान भूक विसरून वन दारोदार फिरले मी, ऑर्डर्स मिळवल्या, तेव्हा 4 पैसे घरात आले. आणि मग तुझं हे स्टेटस आहे ना, ते वाढलं आपलं. काय बोलतेस तू तायडे? असा हा बिझनेस मी माझ्या मेहनतीने उभा केलाय, कळलं? काय शिकवतेस तू मला? झालं? हो, मी शिकवतेय तुला. कारण हा बिझनेस जरी तू उभा केला असलास तरी हाताला धरून त्याची उंची मी वाढवली. खानविलकर फॅमिलीला स्टेटस म्हणजे काय असतं ते मी दाखवलंय. आम्ही पुढे निघून गेलो मिसेस खानविलकर, तू तिथेच राहिलीस. तशीच तू
तोच विचार करणारी बुरसटलेला, लोकांच्या घरी दारोदारी जाऊन आपले काढे विकून आपला बिझनेस कसा होईल हे बघणार. या बिझनेसला प्रॉफिट सक्सेस माझ्यामुळे मिळालाय म्हणून या घरात माझंच चालणार. कळतंय तुला? कुठल्या तरी फालतू लायकी नसलेल्या लोकांना माझ्या समोर आणून त्यांना मिरवतेस मुद्दाम. आज काहीतरी पोहेच कर, क्रिकेटची मॅच खेळ, घरभर अंथरुण पसरून ठेव. मी काय खाते पिते ते हवंय त्या फालतू लोकांना. 2 दिवसात माझ्या घराचा चेहरा मोहरा बदलून टाकला या लोकांनी. मग काय, मग तीच लायकी आहे ना त्यांची, आणि मी त्यांना त्यांच्या लायकीत राहू देते असं समज. मिसेस खानविलकर ही सुरुवात आहे तुम्ही सुरू केलेल्याची.